तर तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जात आहात वॉटर पार्कला, पण टेन्शन येतं काही, बापरे वॉटर पार्कला गेलं तर स्किनला टॅन होणार, स्किन काळी पडणार, हे का होत असतं? तर वॉटर पार्कमध्ये असतं क्लोरीन नावाचं केमिकल, आणि ते पाणी स्वच्छ करण्यासाठी वगैरे ब्लीच वगैरे पण वापरतात. त्यामुळे एक प्रकारची खाज खुजली किंवा तुमची स्किन पूर्णपणे काळी पडून जाते. तर ते सगळं अवॉइड करण्यासाठी त्याचा जो परिणाम आहे तो साधारणतः अवॉइड पण नाही, पण कमी करण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला आज घेऊन आलेले आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते की तुम्हाला वॉटर पार्कला जात आहे, तुम्ही वॉटर पार्कला गेले, तिथं तुम्हाला एक सेक्शन असतं शॉवरचं. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे, तर त्यावेळेला काय होतं की जेव्हा तुम्ही वॉटर पार्कमध्ये पाण्यामध्ये खेळता, पूर्ण सूर्यप्रकाशातली UV रेज पाण्यामध्ये रिफ्लेक्ट होत राहतात. पाण्यामध्ये ते ट्रान्सफर होतात एक प्रकारचे, आणि त्याचाच परिणाम तुमच्या स्किनवरतीही होतो. तुम्ही दिवसभर, म्हणजे तुम्ही जरी पाण्याच्या आत असाल किंवा पाण्याच्या बाहेर असाल, तुम्ही उन्हामध्ये असतात, तुम्हाला वाटतं की अरे आमचं तर पूर्ण बॉडी पाण्यामध्ये आहे, मग आम्हाला टॅनिंग कसं होईल तिथे? पण तसं नसतं. सूर्यप्रकाशाची किरणे हे पाण्यात ट्रान्सफर होत असतात, ते UV रेज ट्रान्सफर होतात, त्यामुळं तुम्हाला टॅनिंग हे होणारच आहे. तुम्ही भले पाण्याच्या बाहेर थांबा किंवा पाण्याच्या आत थांबा. तर त्याच्यानंतर तुम्हाला एक टिप्स सांगते की जेव्हा तुम्ही वॉटर पार्कला गेल्यानंतर तिथे एक सेक्शन असतो शॉवरचं. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, वॉटर पार्कला पाण्यात उतरायच्या अगोदर काय करायचं आहे, तर पाण्यात उतरायच्या अगोदर तुम्हाला करायचं शॉवर. पूर्ण तुम्ही जे काही कपडे घालणार असाल त्याच्या सकट तुम्हाला थोडंसं शॉवर घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं जे हातापायाला वगैरे शॉवर घ्यायचं. शॉवर घेतल्यानंतर तुमची केस वॉटर पार्कवरून आल्यावरती त्या क्लोरीनच्या, ब्लीचच्या, त्या केमिकल्सच्या पाण्याने एकदम ड्राय पडतात, एकदम अशी रफ होऊन जातात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एकदम साधा सोपा उपाय म्हणजे काही जास्त खर्च न करता आपल्या घरात नेहमी असतं ते म्हणजे कोकोनट ऑइल. तर हे पॅराशूटचं कोकोनट ऑइल पूर्ण केसांना लावायचे, मुळापासून केसांच्या टोकापर्यंत. म्हणजे तुम्हाला स्काल्पला पण लावायचं आहे, तुम्हाला केसांनाही लावायचं आहे, अगदी टोकापर्यंत धुवून निघा. दुसरं येतं, तिथे शॉवर कॅप्स पण असतात, तुम्हाला वाटलंच तर तुम्ही शॉवर कॅप यूज करू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला करायचं आहे मॉइश्चरायझर. तुमच्या पूर्ण स्किनला, म्हणजे तुमच्या हाताला, पायाला, तोंडाला, मानेला, कानाला तुम्हाला लावायचं आहे मॉइश्चरायझर. पूर्ण मॉइश्चरायझर थपथपून लावायचं, कंजूशी करायची नाही. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मॉइश्चरायझर लावून झालं की तुम्हाला लावायचं आहे सनस्क्रीन. SPF 50 वालं बेस्ट. मी ऑलवेज सांगते की SPF 50 वालं तुम्ही घ्या. माझ्याकडं नाही मिळालं त्यामुळे मी आता सध्या 40 वापरते, पण हे यूज करून झाल्यानंतर मी दुसरं वापरणार आहे. आता एक नवीन ब्रँड आलेला आहे मार्केटमध्ये, सोलासेफ. SOLOSAIF, सोलासेफ. त्या नावाचं तुम्ही सर्च करून बघा की ते मिळतंय का ॲमेझॉनला किंवा नायकाला वगैरे. तर त्याचं सनस्क्रीन मी मध्ये वापरत होते, पण नंतर मला ते अवेलेबल नाही झालं, पण ते खूपच उत्तम आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा मेकअप करता, तर मी सांगेल तुम्ही अवॉइड करा मेकअप करणं. तुम्ही वॉटरप्रूफ मेकअप करू शकता, पण मिनिमम मेकअप करा. तर मी तर फक्त वापरते की लिक्विड लिपस्टिक, जी मॅट असते लिक्विड लिपस्टिक, वॉटरप्रूफ पण होते. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्हाला लिपस्टिक वापरायची आहे, म्हणजे कुठलीही लेडीज काही मेकअप नाही केला तरी लिपस्टिक लावतेच बाहेर फिरायला गेल्यानंतर, तर तुम्हाला वापरायचं आहे लिक्विड मॅट लिपस्टिक. कुठल्याही प्रकारची वॉटरप्रूफ चांगली मॅट लिपस्टिक वापरा. आणि तुम्ही वॉटर पार्कला जाताय तर तुम्ही जे एन्जॉयमेंट करता त्याचे मुमेंट्स तुम्हाला कॅप्चर करायचेच असतात. तर मी सांगते की तुम्ही सेल्फी स्टिक वगैरे अवॉइड करा, कारण का जेव्हा मोठमोठ्या स्लाईडवरून तुम्ही जाता, तुम्ही त्या सेल्फी स्टिकच्या एवढ्या नादात असता की काही इन्सिडेंट जे व्हावे नाही ते होऊ शकतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की सेल्फी स्टिक तुम्ही अवॉइड करा. त्याऐवजी तुम्ही तुमचा स्वतःचा मोबाईल वापरू शकता.
तुम्हाला जास्त एन्जॉयमेंट करायचं असेल तर मी नेहमी अवॉइड करते की फोटोज मी अवॉइड करते ऑलवेज, किंवा काही व्हिडिओज मी अवॉइड करते. जिथे मला वाटतं की इथे रिस्क आहे बाबा, तर मी ते अवॉइड करते. माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे की मला एन्जॉय करायचं आहे. मी एवढे पैसे खर्च करून आले, मी ठीक आहे, मी ते काही मुवमेंट्स कॅप्चर करेन, पण सेफ्टी इज मस्ट इम्पॉर्टंट. आणि दुसरं म्हणजे जशी तुम्ही स्वतःची सेफ्टी घेता, तर तुमच्यासोबत एक नेहमी असणारा तुमचा आजकालचा गोष्ट म्हणजे काय, तर तुमचा मोबाईल. तर हे अशा प्रकारचे कवर येतात मोबाईलसाठी. इथे आतमध्ये मोबाईल टाकायचा असतो, त्याच्यानंतर हे टाकल्यानंतर हे असं फोल्ड करायचं आणि इथे लॉक लावून टाकायचं अशा प्रकारे. तर इथे मी शूटिंगसाठी मोबाईल घेतलेला आहे, त्यामुळं नाही आहे माझ्याकडे. इथे आतमध्ये तुम्ही मोबाईल तुम्ही ठेवून अशा इथे प्रकारे लॉक करून हे मस्तपैकी गळ्यात घालून टाका, जेणेकरून ते कुठे राहिला, कोणी घेऊन गेलं, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी. तर ज्याला कोणाला फोटो काढायची हौस आहे त्याने आपलं हे गळ्यात घालायचं आणि निघायचं. तर तुम्हाला ह्या माझ्या टिप्स अँड ट्रिक्स कशा वाटल्या हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला अजून काय माझ्याकडून जाणून घ्यायची इच्छा आहे हे मला नक्की सांगा. मी त्याचाच व्हिडिओ नेक्स्ट टाईम घेऊन येईल.